लासलगाव बाजार समितीसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधील सगळ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु बाजारभाव हे अतिशय खालच्या स्तरावर आलेले आहेत. कारण ज्या प्रमाणामध्ये ह्या वेळेला एक्सपोर्ट अपेक्षित असतं त्याप्रमाणे एक्सपोर्ट अजिबात चालू नाहीये. श्रीलंकन करन्सीमध्ये 50 रुपये त्यांची ड्युटी आहे. SLR मध्ये 50 रुपये ड्युटी असल्यामुळे कांद्याच्या भावापेक्षा दुप्पट त्यांना ड्युटी द्यावं लागत आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये जर समजा राजकीय शिष्टाई केली तर आपल्या किमान 50, 100, 200 ट्रक ह्या रोज जाऊ शकतात. पुढे रमजानचा महिना आहे आणि अशी परिस्थिती असताना भारताकडून शासनाकडून जी अपेक्षित कारवाई कांद्याच्या संदर्भात व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. तरी माझी सर्व शासकीय अधिकारी आणि जे काही पुढारी लोक असतील, नेते मंडळी असतील, जे कोणी मंत्रीवर्ग असतील, त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ह्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करून आणि कांद्याला योग्य दर कसा दिला जाईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत असल्या कारणाने मागणीच्या तुलनेत अधिक कांदा जो आहे तर तो येत असल्यामुळे कांद्याचे बाजारभाव घसरल्याचं जे तर ते आता समोर आलेले आहेत. मी आता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी आपण जर बघितलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे तर तो या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे. एकंदरीत आज रोजी जर कांद्याचे बाजारभाव बघितले तर कांद्याला 1250 रुपये जास्तीत जास्त तर सरासरी 1000 रुपयेपर्यंत कांद्याचे दर आले आहेत. तर अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर जे तर ते त्या ठिकाणी आता 800-900 रुपयेपर्यंत आलेला आहे. त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा जो आहे तर तो तोट्यात विक्री करावा लागत आहे आणि जास्तीत जास्त कांदा जो आहे तर तो बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्ये निर्यात केला जातो. मात्र त्या ठिकाणी आता पाकिस्तान सारख्या देशाचा सुद्धा कांदा आता स्वस्तात विक्री होत आहेत आणि कुठंतरी कांद्याची निर्यात जी तर ती भारतातून आता कमी झाल्यामुळे केंद्र सरकारने त्या ठिकाणी जास्तीत जास्त कशी निर्यात करता येईल यासाठी आता लासलगाव बाजार समितीने निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे आता पाठपुरावा सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे या लासलगाव बाजार समितीच्या पाठपुराव्याकडे आता केंद्र सरकार कशा पद्धतीने दखल घेतंय याकडे आता कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.